बरं का मंडळी, आमले अतिशय आनंद वैर आहे ना की विभाग वर्गमा आमले पहिलं बक्षीस मिळायचे आणि ते घेवासाठी आम्ही आता जाहीर आहोत. कारण बागलान करस नाही बातच नाही अरे सगळा विभाग मग आम्हीच भारी. जय हो यशवंत नगरी. नमस्कार, देखील खरे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय बक्षीस घ्यायला 10 लाखाचं. आता तुम्ही म्हणणार 10 लाखाचं बक्षीस कसं काय शक्य आहे? तर त्याचं असं आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यातर्फे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर ही स्वच्छता अभियानाची मोहीम चालू आहे. आणि या मोहिमेअंतर्गत प्रादेशिक स्तरावर विभागात सडाणा डेपोचा पहिला नंबर आलेला आहे. म्हणून 10 लाखाचं बक्षीस, पहिलं बक्षीस सडाणा डेपोला मिळालेलं आहे. तर माझ्यासोबत आहेत सडाणा आगाराचे आगार प्रमुख श्री राजेंद्र आयरे साहेब. इकडे तुम्ही बघू शकता रवंदास साहेब. त्याच्यानंतर हे आमचे इंगळे पाटील आणि साहेबांचे वडील या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. आम्ही सर्वजण आता पहिलं 10 लाखाचं प्रादेशिक स्तरावरील बक्षीस घेण्यासाठी चाललोय. तर हे जे बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे याचं सर्वस्व श्रेय हे आमचे आगार प्रमुख श्री राजेंद्र आयरे साहेब यांचं आहे. कारण खंबीर नेतृत्व जर असलं तर कोणतीही गोष्ट साध्य करण्यामध्ये त्रुटी जाणवत नाही. म्हणून खंबीर नेतृत्व गरजेचं आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सटाणा आगाराचे कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांनी भरपूर मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तसंच सामाजिक संस्था, विविध सामाजिक संस्था यांनी देखील यात हातभार लावलेला आहे. म्हणूनच सटाणा आगाराचा प्रथम क्रमांक आलेला आहे. तसंच महाराष्ट्रात खरं तर सटाणा आगाराचा प्रथम क्रमांक यायला पाहिजे होता. इतकं उत्कृष्ट काम आमच्या टीमने या ठिकाणी केलेलं आहे. तरी देखील काही हरकत नाही, प्रादेशिक स्तरावरील पहिलं बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे. आणि आता आपण जात आहोत नाशिकला. त्या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. तर 10 लाखाचं बक्षीस हे चेक स्वरूपात आहे का रोख स्वरूपात आहे आपल्याला लवकरच कळेल. बरं का मंडळी, आमले अतिशय आनंद वैर आहे ना की विभाग वर्गमा आमले पहिलं बक्षीस मिळायचे आणि ते घेवासाठी आम्ही आता जाहीर आहोत. कारण बागलान करस नाही बातच नाही अरे सगळा विभाग मग आम्हीच भारी. जय हो यशवंत नगरी. मंडळी, बोलता बोलता मेळा बस स्टँड लागा, नावशे बस स्टँड न मेळा आणि इथे जमणार शे आते एसटीनं सगळा गोतावळा. कारण आजचे लालपरीना बर्थडे वाढदिवस तो पण 78वा आमना येवाना आधीच मंडळी कार्यक्रमना प्रास्ताविक चालू होतं. तुम्ही पण पहा. आमचे प्रवासी बांधव यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठासमोरील खुर्च्यांवरती आसनस्थ व्हायचं आहे. आज लालपरीना वाढदिवस निमित्त मेळा बस स्टँडनं सुशोभीकरण करेल होतं. एकदम भारी रांगोळी वगैरे काढेल होती. हे तुम्ही पाहू शकता. महिला कर्मचाऱ्यांनी सुंदर रांगोळी काढायची मंडळी, एकदम भारी रांगोळी शे. लालपरीना वाढदिवस मंडळी लालपरी सजी तरी येणार नाही अशी वही का बरं. हे पहा तुम्ही पाहू शकतास की लालपरीने अगदी सुंदर अशी सजावट करेलची. थोड्याच वेळात लालपरीने यथोचित पूजा करीसन केक कापला जाणार शे. मंडळी, आज ना कार्यक्रमात 3 प्रकारे बक्षीस वितरण समारंभ होणार शे. ज्या चालकासने 25 वर्षे सुरक्षित सेवा दिली एसटी महामंडळात त्यासना सत्कार केला जाणार शे, सन्मान केला जाणार शे. त्यानंतर या वर्षी पैसे नवीन एक पुरस्कार चालू करायचे एसटीने, तो म्हणजे लालपरी गौरवरत्न पुरस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पुरस्कार शे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान पुरस्कार. कालावधीमध्ये संपूर्ण विश्व थांबलेलं असताना या एसटीची चाके मात्र फिरत होती. सन्मान्य गीते साहेब आणि संपूर्ण अधिकारी जी टीम होती त्यासनी एसटीनं वर्धापन दिन निमित्त केक कापा, एसटीने पूजा केली. त्यानंतर कार्यक्रमकडे सगळा जण वनात आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आलेल्या सर्व मान्यवर पाहुणे, सत्कारार्थी, त्यांचे नातेवाईक, सर्व राखीव कर्मचारी, अधिकारी आणि सर्व प्रवासी बांधवांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करते. मंडळी, आज ना कार्यक्रमना अध्यक्ष आणि सर्व प्रमुख पाहुणा यासनी दीप प्रज्वलन करीसन
कार्यक्रमની सुरुवात केली. सर्वांनी एका जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायचा आहे. त्यानंतर मंडळी विभागातील जेवढा कर्मचारी शेत 25 वर्ष सुरक्षित सेवा देणारा चालक त्यासना यथोचित सन्मान आज ना वर्धापन दिवस निमित्त होईना. त्यानंतर या वर्षापासून चालू झालेला लालपरी गौरवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर स्वच्छता अभियानाचा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान पुरस्कार प्रथम पुरस्कार अ वर्गातून विभागीय स्तरावरील 10 लाखाचा पहिला पुरस्कार सटाणा आगाराने प्राप्त केला. तो पुरस्कार आमचे आगार व्यवस्थापक साहेब आणि संपूर्ण टीम या ठिकाणी घेत आहे, तुम्ही पाहू शकता. एवढ्या उंचीपर्यंत जाणं म्हणजे हे एकल्याचा खेळ नाही, तर संपूर्ण टीमचं सहकार्य लागतं. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला आणि त्याला खंबीर नेतृत्वाची गरज असते. ते नेतृत्व श्री राजेंद्र आयरे साहेब आगार व्यवस्थापक यांनी केलं. मंडळी 10 लाखाच्या बक्षिसाची ट्रॉफी हातात घेतल्यानंतर आमचे रौंदळ साहेब, इंगळे साहेब आणि आमचे शशी आप्पा खूप खुश झाले. आजी आनंदुरे, आजी आनंदुरे, सगळ्यांना खूप आनंद झाला. मंडळी यावेळेस प्रदेशात 1 नंबर आला सटाणा आगाराचा. आता पुढच्या वेळेस महाराष्ट्रात सटाणा आगाराचा 1 नंबर राहील अशी सगळ्यांनी ग्वाही दिली. त्यानंतर सटाणा आगाराचे आगार व्यवस्थापक श्री राजेंद्र आयरे साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सगळ्यांचे आभार मानले. त्यानंतर क वर्ग, ब वर्ग, अ वर्ग, प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक ज्यांचे आले त्या सगळ्यांनी एकत्रित फोटो काढले आणि अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. तर आपले सटाणा आगाराचे आगार व्यवस्थापक साहेब श्री राजेंद्र आयरे साहेब यांचं मनोगत आपण आता पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आमच्या राज्य परिवहनचे सटाणा तालुक्याचे भूमिपुत्र असलेले आणि आता महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च पदावर असलेले आमचे महाव्यवस्थापक वाहतूक सन्माननीय नितीनजी मैन साहेब, यासोबतच आमचे प्रादेशिक व्यवस्थापक सन्माननीय विजयजी गीते साहेब, आमचे प्रादेशिक अभियंता सन्माननीय श्रावणजी सोनवणे साहेब, यासोबतच आमच्या नाशिक विभागाचे कुटुंब प्रमुख आदरणीय सचिनजी क्षीरसागर साहेब, आमचे विभाग नियंत्रक, यानंतर माननीय पंकजजी महाजन साहेब, आमचे सन्माननीय यंत्र अभियंता, आमचे विभागीय वाहतूक अधिकारी किरणजी भोसले साहेब, कल्याणी ढगे मॅडम, उपयंत्र अभियंता निलेशजी चौधरी साहेब, प्रसादजी देसाई साहेब आणि नाशिक विभागाची संपूर्ण वरिष्ठ अधिकारी टीम यांच्या भक्कम पाठिंब्यानं मार्गदर्शनानं राज्य परिवहन सटाणा आगारानं हे प्रादेशिक स्तरावरचं पहिलं 10 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस प्राप्त केलेलं आहे. सातत्यानं आगार व्यवस्थापकांनी मिळवलं असं जे म्हटलं जातं त्याचं खऱ्या अर्थानं श्रेय जर द्यायचं झालं तर माझ्या सटाणा आगारातील सर्व स्वच्छ बंधू भगिनी, माझे सर्व कार्यशाळेचे कर्मचारी, माझे चालक वाहक, माझे प्रशासकीय कर्मचारी यांना द्यावं लागेल. कारण स्वच्छतेच्या कामासाठी सर्व ही हात राबत होती, नुसती श्रमदानातून राबत नव्हती, तर तन मन धनानं प्रसंगी जिथे खर्चाची गरज आली तिथे देखील ह्या माझ्या सर्व आगारातील टीमनं, ह्या सर्व कर्मचाऱ्यांना कधी मागे पुढे पाहिलं नाही. त्याच्यामुळे ह्या संपूर्ण कामगिरीचं श्रेय माझ्या आगारातील स्वच्छ भगिनीपासून तर खालपासून ते वरपर्यंतची सर्व टीम, मग त्याच्यामध्ये पर्यवेक्षकीय कर्मचारी देखील आलेत, या सर्वांचं श्रेय तेवढंच मोलाचं आहे. यासोबतच याचं दुसरं श्रेय जर द्यायचं ठरलं तर सटाणा बागलाणचे जे आमचे लोकप्रिय आमदार आहेत सन्माननीय दिलीपजी बोरसे साहेब, खऱ्या अर्थानं आमच्या खासदार मॅडम यांच्याकडून देखील सातत्यानं या बाबतीमध्ये विचारणा होत होती. मदतीची गरज लागली तर त्या संदर्भात सातत्यानं चौकशी होत होती. त्यांचं देखील या ठिकाणी मोलाचं सहकार्य लाभलंय. यासोबतच आमच्या सटाणा शहराचे लोकप्रिय तहसीलदार सन्माननीय कैलासजी तावडे साहेब, यानंतर आमच्या सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सन्माननीय ज्योती भगत मॅडम आणि ह्या दोघं अधिकाऱ्यांनी पाठीवर शाबासकीची थाप देऊन सहकार्य केलंच, परंतु जी आपली यंत्रणा आहे, ज्योती भगत मॅडम यांनी संपूर्ण नगरपालिकेची यंत्रणा राज्य परिवहन सटाणा आगाराच्या मदतीसाठी दिली. भल्या पहाटेपासून रोज गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं सटाणा नगर परिषदेच्या महिला भगिनी संपूर्ण शहराची स्वच्छता करण्याच्या आधी राज्य परिवहन सटाणा आगाराच्या बसस्थानकाची स्वच्छता आधी करून जातात
आम्ही त्यांना शब्द दिला होता, सुरुवात आपण करा, संपूर्ण दिवसभर बसस्थानक स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आमची राहील. त्या अनुषंगानं ते शिवधनुष्य माझ्या कर्मचाऱ्यांनी पेललं, माझ्या स्वच्छता टीमने पेललं आणि अतिशय सुंदर असं बसस्थानक आपल्या संपूर्ण बागलाणवासियांच्या आणि शहरावासियांच्या नजरेसमोर आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून हे 10 लाख रुपयाचं बक्षीस, गेल्या वर्षी आपण प्रादेशिक स्तरावरचं 5 लाख रुपयाचं बक्षीस ब वर्गामध्ये प्राप्त केलेलं होतं. यावर्षी प्रादेशिक स्तरावरच अ वर्गातील 10 लाख रुपयाचं बक्षीस सटाणा आगाराला प्राप्त करून देऊ शकलो, यासाठी मी माझ्या तमाम कर्मचाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. यासोबतच सटाणा शहरातील आणि बागलाण पंचक्रोशीतील जी प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत त्यांनी देखील आम्हाला ह्या कामासाठी मदत केली. यात प्रामुख्यानं सर्वात आघाडीनं नाव घ्यावं लागेल आमचे हरिओम नागरी पतसंस्थेचे सन्माननीय किशोरजी भांगडिया साहेब, ज्यांनी आम्हाला बसस्थानकासाठी थंडगार पिण्याच्या आरो पाण्याची व्यवस्था प्रवाशांसाठी करून दिली. खरं तर त्यांचं कार्य ह्या 2 शब्दामध्ये मावू शकत नाही. त्यांनी यापूर्वी देखील म्हणजे ज्यावेळेस आरो नव्हते तेव्हापासून ते आमच्या बसस्थानकावर थंडगार माठाच्या साहाय्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुरवत असतात. परंतु यावेळेस त्यांनी आरो आम्हाला बसून दिला. आमचे आधार मैत्रीच्या संस्थेमार्फत देखील थंडगार आरो पाण्याचे 2रं युनिट बसस्थानकालाच लागलेलं आहे. आमच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील थंडगार पाण्याची सोय झालेली आहे. यानंतर राजस स्वीटच्या माध्यमातून देखील बसस्थानक सुशोभीकरणाचं काम झालं आहे, त्यांचा देखील उल्लेख येथे करावा लागेल. मर्चंट बँकेचे जे सर्व सन्मान्य संचालक आहेत त्यांचं देखील योगदान आमच्या बसस्थानकासाठी लागलं आहे. यासोबतच सटाणा नगर परिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि संपूर्ण नगर परिषदेचे सन्मान्य नगरसेवक आणि त्यांच्या लीड करणाऱ्या सन्मान्य लोकनियुक्त नगराध्यक्षा हर्षदाताई पाटील आणि उपनगराध्यक्ष सुमित वाघ यांच्या संपूर्ण टीमचं सातत्यानं या बसस्थानकाच्या सुशोभीकरणासाठी, स्वच्छतेसाठी अतिशय मोलाचं योगदान लाभत असतं. त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी ह्या संपूर्ण तालुक्याच्या, बागलाण आणि देवळा तालुक्यातील तमाम माता भगिनी, सर्व व्यावसायिक, वेगवेगळ्या थरातील नोकरदार वर्ग सहकार्य आम्हाला सातत्यानं केलं. आम्ही ज्या वेळेस सटाणा आगाराच्या टूर पॅकेज माध्यमातून आंतरराज्य बस सेवा उपलब्ध करून दिली, खाटूश्याम गिरनार ह्या 2 भव्य यात्रा आपण काढल्या 5-5 दिवसाच्या, त्याला देखील दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगानेच आणि त्यांच्या मागणीच्या अनुषंगानं आपण या आगामी कालावधीमध्ये जगन्नाथपुरी यात्रेचं देखील आयोजन करीत आहोत. त्याला देखील त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्याबद्दल त्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि एक महत्त्वाचा उल्लेख माझ्या बोलण्यामध्ये जो राहून गेला, आमच्या सटाणा बसस्थानकासाठी आमच्या सटाणा शहरातील नावाजलेल्या वेलनेस फॉरेवर या दालनाचे संचालक श्री कांक्रिया साहेब, दिनेशजी कांक्रिया साहेब, जे आमच्या हाकेला सातत्यानं ओढ देतात जेव्हा जेव्हा पाण्याची गरज पडते आणि जेव्हाही कधी खर्चाची गरज बसस्थानकाच्या सुशोभीकरणासाठी पडते, आमच्या एका हाकेला ओढ देऊन येणारे सन्माननीय दिनेशजी कांक्रिया साहेब यांचा देखील या निमित्तानं, ह्या 10 लाखाच्या बक्षिसाच्या निमित्तानं त्यांचं योगदान उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. या तमाम सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.